वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर। कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे यालाच CHF असे म्हटले जाते शॉर्ट फॉर्ममध्ये, आणि दुसरं म्हणजेच कंजेक्टिव्ह कार्डियल फेल्युअर असे सुद्धा म्हटले जाते। पहिला CHF आणि दुसरा CCF। इंट्रोडक्शनमध्ये बघू। कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच हार्ट पूर्णपणे फेल झालेला असा होत नाही। द कंजेक्टिव्ह हार्ट म्हणजेच काय तर हार्ट पूर्णपणे फेल झालेला असा होत नाही। यामध्ये हार्टच्या काही पार्ट्स किंवा काही लम्स आहेत ते काम करणे बंद करतात, किंवा त्याची ॲक्टिव्हिटी असे कमी प्रमाणात काम करते, किंवा जे काही लम्स असतील त्याची ॲक्टिव्हिटी ही कमी प्रमाणात होते। आता हार्ट फेल्युअरमध्ये कंजेक्टिव्ह या शब्दाचा वापर केला जातो। आता कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे कंजेक्टिव्ह या शब्दाचा वापर केला जातो। डेफिनेशनमध्ये बघू। जेव्हा हृदय शरीराच्या गरजेसाठी पुरेसे रक्त पंप करत नाही तेव्हा निर्माण होणारी जी स्थिती तिला कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर असे म्हणतात। आता जेव्हा साध्या सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी जेव्हा हृदय शरीराच्या गरजेसाठी रक्त पुरेशा प्रमाणात फिल्टर करत नाही तेव्हा निर्माण होणारी जी स्थिती तिला कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर असे म्हणतात। डायग्राम नेक्स्टमध्ये समजून घेऊ आपण। तर हार्ट कमी प्रमाणात काम करते, यामुळे बॉडीला पूर्णपणे रक्त पुरवठा होत नाही। आता हार्ट कमी प्रमाणात काम करते त्याच्यामुळे आपल्या पूर्ण बॉडीला जे काही रक्त असतो ते पूर्णपणे रक्त पुरवठा होत नाही। शरीरात जे काही पेशी आहेत म्हणजेच ऑक्सिजन, न्यूट्रिशन याला ज्या प्रमाणात रक्त पुरवठा व्हायला पाहिजे, म्हणजे ज्याला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन ज्याला रक्त पुरवठ्याची भरपूर गरज असते त्याला रक्त पुरवठा जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे, जो व्यवस्थित होत नाही तिथं अडचणी निर्माण होतात आणि ते कमी होत जाते। नेक्स्ट आहे कंजेक्टिव्ह हार्टचे प्रकार। कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअरचे प्रकार, टाइप्स। आता कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअरचे 4 प्रकार पडतात, ते खालीलप्रमाणे। तर कंजेक्टिव्ह हार्टचे कोणते कोणते प्रकार पडतात ते बघू। राईट साइड हार्ट फेल्युअर, सेकंड आहे लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर, and third systole pumping and diastole चौथा आहे। आता राईट साइड हार्ट फेल्युअरमध्ये या कंडिशनमध्ये काय होते तर राईट साइडचा जो वेंट्रिकल आहे, तर डायग्राममध्ये बघू। आता या कंडिशनमध्ये काय होते राईट साइडमध्ये हार्ट फेल्युअरमध्ये, तर या कंडिशनमध्ये राईट साइडचा जो वेंट्रिकल आहे, राईट साइडचा जो काही वेंट्रिकल आहे हा तो काम करणे बंद करतो। त्यामुळे पल्मनरी आर्टरी सर्क्युलेशन हे लम्सकडे ऑक्सिजन हे ते जात नाही आणि परत सुद्धा येत नाही। म्हणजेच की राईट साइडचे जे काही हार्ट फेल्युअर आहे तिथून ब्लड हे पल्मनरी आर्टरीकडे रक्त शुद्धीकरणासाठी जाते, पण हे व्यवस्थितरित्या काम करत नाही, त्याच्यामुळे रक्त शुद्धीकरण होऊन हे परत सुद्धा इनसाइड येत नाही। सेकंड आहे लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर, म्हणजे डाव्या बाजूचे हार्ट फेल्युअर। तर या परिस्थितीमध्ये काय होते तर डाव्या बाजूचे वेंट्रिकल हे कमजोर झालेले असते। आता डाव्या बाजू लेफ्ट साइडचे जो काही वेंट्रिकल आहे तो कमजोर झालेला असते। डावे वेंट्रिकल हे हृदयाच्या डाव्या बाजूच्या तळाशी, आता डाव्या बाजूचे वेंट्रिकल हृदयाच्या तळाशी, हे जे काही हृदय आहे याच्या
तळाशी स्थित असते. जे डावे वेंट्रिकल आहे ते शरीराला पूर्ण रक्तपुरवठा करतात. लेफ्ट साईडचे जे काही वेंट्रिकल आहे आपलं ते आपल्या पूर्ण बॉडीला हे रक्तपुरवठा करते. जर इतर रक्ताची शुद्धीकरणच जर झाली नाही तर हे सुद्धा काम करणे कमी प्रमाणात काम करते. डायस्टॉल यामध्ये तिसरा पॉईंट आपला, यामध्ये हार्टचे एक्झामिनेशन रिलॅक्सेशन जे आहे ते होत नाही. आता सर्व प्रक्रिया केल्यानंतर आता डायजेस्टॉलमध्ये जे हार्टचे रिलॅक्सेशन असते ते होत नाही. त्यामुळे लम्सकडील ऑक्सिजन ब्लड हार्टकडे येत नाही. ऑक्सिजनेट जे काही ब्लड असते ते हार्टकडे येत नाही आणि रिटर्न सुद्धा जात नाही. या दोन्हीमध्ये बॉडीने वापरलेले जे ब्लड आहे ते सुद्धा हार्टकडे ऑक्सिजनकडे होण्यासाठी बॉडीकडून हार्टकडे येत नाही. नेक्स्ट आहे सिस्टोल पंपिंग. यामध्ये बॉडीला रक्त पुरवण्याची जी क्रिया आहे ती क्रिया पार पडत नाही. द कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअरचे कॉजेस, कारणे. पहिलं कारण आहे मायक्रोबॅक्टेरियल इन्फेक्शन. दुसरं आहे हार्ट व्हल्व्हर डिसीज आणि तिसरं आहे कॉर्नरी हार्ट डिसीज. चौथा आहे स्मोकिंग, उच्च रक्तदाब आणि सहावा आहे नेक्स्ट थायरॉइड विकार, मधुमेह, मूत्रपिंडाचा विकार, जन्मजात हृदयविकार. आता हार्ट फेल्युअरचे कारण काय असते तर हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टला काही इन्फेक्शन झाल्यास, त्यांना काही आजार असल्यास आणि एखाद्या वेळेस जास्त प्रमाणात स्मोकिंग केल्यास, उच्च रक्तदाब आणि थायरॉइडचा विकार, थायरॉइड ग्लँड, मधुमेह, मूत्रपिंडाचा विकार असल्यास आणि जन्मजात हृदयविकार, जन्मजातच हृदयाचा आजार विकार असल्यास. आता त्याची चिन्ह लक्षणे काय तर थकवा येणे, चक्कर येणे, छातीमध्ये वेदना होणे, भूक मंदावणे किंवा भूक न लागणे, पोटाला सूज येणे, पाय आणि घोट्यामध्ये सूज, पायाच्या खाली आणि घोट्याला सूज येणे, अनियमित हृदयाचे ठोके, छातीमध्ये जास्त वेदना होणे, सततचा कोरडा किंवा ओला खोकला, अचानक वजन वाढणे, अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे याच्यामध्ये दिसून येतात. नेक्स्ट आहे डायग्नोसिस. आता कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे हे कसं क्लिअर होते, याचं निदान करण्यासाठी पहिला पॉईंट असतो आहे म्हणजे तो हिस्ट्री कलेक्शन. पूर्ण हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन, एक्सरे, ECG, MRI आणि CT स्कॅन आणि ब्लड टेस्ट इत्यादीमुळे हार्ट फेल्युअर हा कन्फर्म होतो. याचे निदान तिथं केले जाते. आता मॅनेजमेंट काय तर मेडिकल मॅनेजमेंट, रुग्णाला जास्त पेन होत असल्यास पेन किलर देतो डॉक्टरांच्या आदेशानुसार. आता रुग्णाला जर जास्त पेन होत असल्यास मेडिकल मॅनेजमेंट देतं डॉक्टरांच्या आदेशानुसार. आणि ऑक्सिजनची कमी होत असल्यास ऑक्सिजन थेरपी देत असतो. रुग्णाला ॲनालिसिस मेडिसिन देतो. जर रुग्णाला जास्त वॉमिटिंग होत असेल तर अँटीबायोटिक देतात जेणेकरून रुग्णाच्या उलट्या हे थांबल्या पाहिजेत. आता सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये याच्यामध्ये काय होतं तर यामध्ये ICD सर्जरी. तर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये ICD सर्जरी ही एक सर्जरी असते ज्याच्यामध्ये इम्प्लांटेबल कार्डिओटरी डेफिनेटरी या हार्टचे जे लेफ्ट वेंट्रिकल आहे त्याचा फंक्शन विपरीत करण्यासाठी उजव्या वेंट्रिकलला एक अनलीडने कनेक्ट करतात. ही एक सिन्क्रोनायझेशन प्रोसेस आहे जे हार्ट फेल्युअर रुग्ण असतात त्याच्यासाठीच ही रिस्पेनायझेशन प्रोसेस आहे. तर याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट काय तर रुग्णांना योग्य डाएट प्लॅन सांगावे. नेक्स्ट आहे रुग्णाला एक्सरसाइज करण्यास सांगावे.
रुग्णाच्या फॅमिलीला हेल्थ एज्युकेशन पुरवणे किंवा शिक्षण देणे, रुग्णांना व्यवस्थित समजावून सांगणे. तर अशा प्रकारे आपण कंजेक्टिव्ह हार्ट बघितला. कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.